गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल। तर आता मी करते चॉकलेट चीज केक। तो जो व्हायरल झाला आहे कमेंट करायचं, तर मी ह्याच्यामध्ये चॉकलेट चीज केक करते। आता स्टार्ट करूया बनवायला। आता मी दूध गॅसवर ठेवलं आणि थोड्या मिनिटांनी ह्याच्यामध्ये आपण टाकूया विनेगर। तर आता आपण टाकूया विनेगर, थोडं अजून टाकावं लागेल, ते दुसरा चमचा। हे बघ कसं भरपूर होतं आहे, सक्सेसफुल झालं। त्याला गाळून काढलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम आणि साखर टाकायची। टाकूया फ्रेश क्रीम थोडंसं एवढंच। आता टाकूया ह्याच्यात साखर टाकली आहे थोडीशी। थोडा व्हॅनिला एसेन्स टाकूया, एकदम थोडा। मी मिक्सर वापरू नाही शकत, म्हणून त्याला मिक्स करूनच ते साखर वगैरे मेल्ट करेन, कारण की मी यूज नाही करू शकत मिक्सर। आता बघूया, मलाई बनवलेली तिला मी चमच्याने अशी केली आणि ती साखर मिक्स करून मेल्ट करतात। माझ्याकडे दूध थोडंसं होतं म्हणून एवढीशी झाली। दूध जास्त असतं तर थोडं साखर मेल्ट करून मी साखर थोड्या वेळ बाजूला ठेवली आणि जोपर्यंत मी साखर मेल्ट होईल तोपर्यंत मी बिस्किटचा चुरा करते। बिस्किटसाठी घेतलं आहे हाईड अँड सीक। माझ्याकडे माझी बिस्किट पण आहे, क्रॅकजॅक पण आहे, गुड्डे पण आहे आणि हाईड अँड सीक पण आहे। तर मी हाईड अँड सीक वापरेल आणि मला चॉकलेट फ्लेवर आवडते। तर आता जर चुरा पण हातानेच करणार आहे, जो की खूप इझी, फक्त त्याला टाईम लागेल। आता ह्याचा चुरा झाल्यानंतर बटर मेल्ट करायचं आणि बटरमध्ये हे बिस्किट मिक्स करून आपल्याला त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं। त्यानंतर पुढचं प्रोसेस माझ्या सगळ्यांना सांगत पुढे सांगा। ओके, तर एक बिस्किटचा चुरा करून झाला आहे। बघा इथे। आता अजून बिस्किट घेऊया आणि त्यानंतर बटर मेल्ट करूया। हा चुरा झाला, मी 2च बिस्किटचा चुरा केला आणि बटरला आता मेल्ट करूया। बटर मेल्ट करून टाकलं, त्याला मिक्स करूया आणि खालचा लेअर बनवूया, खालची लेअर। ते बिस्किटमध्ये बटर मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवलं आणि आता मी काढते, काही खूप वेळ झालं। आणि त्यानंतर आपण ते जे क्रीम बनवलेली ती लेअर टाकल्यानंतर परत फ्रीजमध्ये ठेवायचं। नंतर चॉकलेट मेल्ट करून त्यावर टाकायचं, फ्रीज करून मस्तपैकी खायचं। तर आता फ्रीजमधून ते काढूया, ते फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि आता जी क्रीम बनवलेली व्हाईटवाली ती काढूया। साखर मेल्ट झालेली आहे त्यामध्ये, बघा। आता ह्याच्यावरती लेअर टाकूया ती ही क्रीमची। तर आता मी ते क्रीम लावलेलं आहे ह्याच्यावरती, किती मस्त वाटतंय ते। आता ह्याला आपल्याला परत फ्रीजमध्ये ठेवायचं आणि हे फ्रीजमध्ये थंड होईपर्यंत चॉकलेट मेल्ट करूया। मी चॉकलेट घेतलेलं आहे आणि आता ह्याला मेल्ट करूया मायक्रोवेव्हमध्ये। तर आता फ्रीजमधून काढलं आणि आता ह्याच्यावरती चॉकलेटचं लेअर लावूया आणि त्यानंतर फ्रीझरमध्ये ठेवूया फ्रीज होण्यासाठी, नंतर आपण खाऊ शकतो त्याला। तर आता हे झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवूया। तर आता मी खाल्ले, किती मस्त। व्हिडिओला ते सगळे, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय।